हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज लग्न होतं आणि नवरी आता निघणार होती आणि मी पण त्यांच्यासोबतच जाणार होते आज, कारण मला पण मेकअपच्या ऑर्डर्स होत्या. सो ही माझी फर्स्ट सायडर होती आणि सेकंड सायडर पण होते आज. आणि 3 मेकअप होते. मला ते थोडं घाईमध्ये फोटोज वगैरे काढायला काही जमलंच नाही व्यवस्थित, त्यामुळे मेकअप करतानाच थोडे 2-3 व्हिडिओचे शॉट घेतले. आणि नंतर आम्ही गेलो मंडपात आणि एवढं ऊन होतं, त्यामुळे गरमीने आमचं पूर्ण हालत बेकार झाले होते. मग नंतर लग्नामधून निघालो आणि मग रस्त्याला मस्त उसाचा रस वगैरे पिला आणि तिथून डायरेक्ट आम्ही घरी गेलो गावात आमच्या. आणि आम्हाला लगेच निघायचं होतं दुसऱ्या गावाला जायला, कारण लगेच पुण्याला यायला निघायचं होतं आम्हाला. मग आम्ही आमच्या गावातून निघालो आणि हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स. मग नंतर मामाच्या इथे गेल्यावर आम्ही रात्रीच पोचलो, म्हणजे पोचायला थोडं उशीरच झाला. मग मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि रात्रीचं थोडंफार मूव्ही बघितलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच आम्ही निघालो लगेच. थोडं निघायला लेटच झालं होतं, 4 वाजता निघायचं होतं, पण उशीरच झाला. मग नंतर आम्ही नाशिकच्या साईडने निघालो, कारण नगरच्या साईडने खूप रस्ता खराब होता, त्यामुळे ह्यावेळेस आम्ही नाशिककडून चाललो होतो. आणि तो रोड खूप छान होता, रस्त्याला डोंगरं वगैरे सगळं मस्त व्ह्यू होता. आणि मग नंतर आम्ही थोडं नाश्ता करायला थांबलो. तिथेच एक हॉटेल होतं जवळ. आम्ही गेलो त्या हॉटेलमध्ये आणि मस्त असं डोंगरांच्या मध्ये ते हॉटेल होतं उंचावर. आणि मग काय यांची मस्ती तर कुठे संपतच नाही, काही ना काही चालूच असतं. आणि तिथे मस्त हे गाड्या अशा विकायला ठेवलेल्या होत्या. आणि केलं मग सगळ्यांनी ऑर्डर, ज्यांना जे खायचं होतं ते. कोणी मिसळपाव घेतलं, मम्मीने त्यांनी तर इडली सांबार घेतलं होतं आणि वेदूने मी नूडल्स घेतले होते. आणि मस्त व्ह्यू होता वरतून असं उंचावरून. आणि यांचं काही ना काही चालूच होतं, मस्त खात पीत चाललो होतो आम्ही रस्त्याने. आणि पुढे जाऊन रस्त्यात आमची गाडीच पंक्चर झाली. मग मी, वेदू आणि ओमोनी मिळून तिघांनी टायर चेंज केलं गाडीचं. आणि ऊन पण खूप होतं आणि हे वेदूचं डोकं होतं, मागून गाड्या येत होत्या, त्यामुळे त्याने असं टायर आणि झाड ठेवलं होतं तिथे. मग काय नंतर घरी गेल्यावर आम्ही सगळे झोपून गेलो होतो. आणि मग सिद्धी आली लगेच आमच्याकडे आणि हे दोघं फोन आणि लॅपटॉप घेऊन बसले होते, म्हणून सिद्धी त्यांना ओरडत होती, कारण तिला फोन भेटत नव्हता म्हणून. आणि हे दोघं तिच्यासमोरच घेऊन बसले होते, त्यामुळे बघा ती कशी ओरडते.